नमस्कार. लेखक दिनकर देशपांडे यांनी लिहिलेला इयत्ता 5वी बालभारती या पुस्तकातील सन 1995 या कालखंडातील जिद्द हीच दौलत हा पाठ आज आपण बघणार आहोत. जयदेव दोन्ही हातांचे तळवे गालांवर टेकवून समोरच्या दालनात फुरंगटून एकटा बसला होता. आईच्या बोलण्याचा त्याला राग आला होता. आई नेहमी त्याला रागवत असे. आपण का लहान आहोत? 8व्या वर्गात गेलोय तरीही आई बाबांचे रागावणे सुरूच. विचारात गर्क असलेल्या जयदेवचे लक्ष खोलीत चिवचिवाट करणाऱ्या चिमणा चिमणीकडे गेले. त्यांनी घरटे बांधण्याचे काम काढले होते. काही वेळातच चिमणी बाहेर गेली अन गवताची एक काडी घेऊन आली. जयदेवच्या आजोबांचा मोठा फोटो भिंतीवर लावलेला होता. त्या मागील जागा चिमणीने घरट्यासाठी निवडली होती. घरटे बांधण्यात ती दंग झाली होती. चिमणाही तिला मदत करत होता. जयदेवचे आजोबा जयकृपा हे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचा चेहरा रुबाबदार होता. अक्कडबाज मिशा, पाणीदार डोळे, पाहतच राहावे असे व्यक्तिमत्व. 1942 साल उजाडले. चले जावचा आदेश महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना दिला. देश जागा झाला. स्वातंत्र्यासाठी लोक प्राणांची बाजी लावू लागले. घरादारावर तुळशीपत्र ठेवू लागले. कुणाला क्षणाची उसंत नव्हती. स्वातंत्र्याची चळवळ फोफावली तसा ब्रिटिशांनी जुलूम वाढवला. गोळ्यांच्या फैरी झडू लागल्या. स्वातंत्र्यवीर धारातीर्थी पडू लागले. कुणाला जन्मभरासाठी तुरुंगात डांबले. जेवढा अन्याय करता येईल तेवढा सुरू होता. उद्देश हाच की स्वातंत्र्याची चळवळ थांबावी. जयदेवचे आजोबा चळवळीचे नेते होते. त्यांच्या घरात क्रांतिकारकांची नेहमीच वर्दळ असायची. तिथे कट केला जाई, योजना आखल्या जात, त्याचप्रमाणे अंमलबजावणी होई. अशाच एका प्रसंगी जयकृपा कामी आले. गोळीला बळी पडले. जयदेवला आजोबांच्या कर्तृत्वाचा इतिहास आठवत होता. त्याचे बाबा जयकृष्ण त्याला तो इतिहास वारंवार सांगत. आईच्या तोंडूनही त्याने आजोबांचे कर्तृत्व ऐकले होते. पण जयदेवला त्या गोष्टीचे कधी आकर्षण वाटले नाही. तो म्हणायचा, या गोष्टी ऐकून काय करायचंय? आता तर आपण स्वतंत्र आहोत ना, स्वराज्य मिळालं आहे ना. जयदेवची वृत्ती धरसोडीची होती. कोणतेही काम तो नेटाने पूर्ण करत नव्हता. मध्येच सोडून देई. त्यामुळे एकाही कामात त्याला यश मिळत नव्हते. कधी कधी खेळात तो हिरिरीने भाग घेई. पण काही दिवसांतच त्याचे लक्ष त्यातून उडून जाई. मग तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करी. पण तेही काही दिवसच चाले. नंतर तो कागदाच्या, मातीच्या, आगपेट्यांच्या विविध वस्तू करण्यात स्वतःला हरवून टाकी. पण तेही थोडे दिवसच. जयदेवला वाटायचे आपण वैमानिक व्हावे, विमान चालवावे. लगेच दुसरे मन त्याला ट्रक ड्रायव्हर करून टाकायचे. ट्रक ड्रायव्हरचा तो ट्रॅक्टर ड्रायव्हर होई. पण त्यातल्या अपघातांची, संकटांची जाणीव होताच तो म्हणायचा, आपण साधं प्रवासीच व्हावं. समजा आपलं विमान कुठं कोसळलं, कोणी चाच्यांनी पळवून नेलं, ट्रक उलटला तर जीव जायचा. त्यापेक्षा मोठेपणी एखादी सुखाची नोकरी करू. आणि अशा धरसोड वृत्तीमुळेच त्याची आई अन प्रसंगी बाबाही त्याला रागे भरत. ते उभयंता म्हणायचे, अरे कोणत्याही एका गोष्टीचा पाठपुरावा कर. धरसोड वृत्तीनं तुझं भलं होणार नाही. शाळेत वादविवाद स्पर्धा होती. त्यात जयदेवने नाव नोंदवले. आई बाबांकडून वादविवादासाठी चांगली टिपणे तयार करून घेतली. तयारीही सुरू केली. अन कुठे माशी शिंकली माहीत नाही. त्याने एकाएकी स्पर्धेमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला. आईला तो बोलूनही दाखवला. जयदेवच्या या वृत्तीचा आईला राग येणे साहजिकच होते. तिने त्याची चांगली खरडपट्टी काढली. बाबा बाहेरून येताच त्यांच्याही कानावर ही गोष्ट घालण्याचे तिने ठरवले. म्हणूनच जयदेव समोरच्या खोलीत येऊन दोन्ही हातांचे तळवे गालांवर टेकवून
एकटक पाहत एकटाच बसला होता. चिटुकल्या चिमणीचे घर बांधण्याचे कार्य अव्याहतपणे चालू होते. त्यात खंड पडत नव्हता. तेवढ्यात आई तिथे आली. चिमण्यांचा तो उद्योग पाहून तिला राग आला. स्टुलावर चढून तिने फोटो मागे जमलेला काडी कचरा काढून बाहेर फेकला. शूक करून चिमण्यांना हाकलून लावले. आईची पाठ वळली आणि पुन्हा चिमणीने काड्या जमवण्याचा उद्योग सुरू केला. तीच जिद्द, तोच उत्साह, जराही खंड नाही. जयदेव त्या चिमण्यांकडे पाहण्यात रंगला होता. त्याला नवल वाटत होते, कौतुक वाटत होते. काही वेळ गेला असेल, तोच जयदेवचे बाबा आत आले. आल्या आल्याच त्यांचे लक्ष चिमण्यांच्या उद्योगाकडे गेले. ते पुटपुटले, काय धटिंगण आहे या चिमण्या. माझ्या वडिलांना त्यावेळची ब्रिटिश सत्ता चळचळ कापत होती. त्यांचा केवढा दरारा, नाव घेतलं का थरकाप होई. अन ह्या भित्रूट चिमण्या चक्क त्यांच्या फोटो मागं घरटं बांधतात म्हणजे कमाल आहे. अहो, भित्रूट माणसं शत्रुशूरांच्या आधारानं राहत असतात. जयदेवची आई तेथे येत बोलली. बाबांनी तोपर्यंत त्या फोटो मागील काडी कचरा बाहेर काढला होता. आईने तो बाहेर नेऊन फेकला. काय जयदेव महाराज, कसल्या विचारात गडला आहात आपण बाबांनी विचारले. कचरा फेकून परत आलेली आई म्हणाली, अहो, कोणत्याही कामात जिद्दच नाही त्याला, सगळी धरसोड वृत्ती. या वेळेपर्यंत चिमणीने पुन्हा काडी आणून फोटो मागे घरटे बांधणे सुरू केले होते. पूर्वीच्याच जिद्दीने, पूर्वीच्याच उत्साहाने. तिकडे पाहत जयकृष्ण कडाडले. अरे, ती इवलीशी चिमणी बघ, पुन्हा पुन्हा जिद्दीने घरटं उभारते आहे. आणि तू? खरं तर जिद्द हीच माणसाची दौलत आहे. जयदेवच्या डोक्यात प्रकाश पडला. जिद्द हीच माणसाला मोठी करत असते. तीच खरी दौलत. जिद्दीमुळेच या चिमणीचे घरटे पूर्ण झाले आणि आई बाबा हरले. पाठ आवडल्यास नक्की लाईक करा.